नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज दिनांक 2 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। ओके, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असेल विद्यार्थी मित्रांनो। याच्यातून तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात। ओके, कोणत्याही परीक्षेमध्ये, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये। ओके, तर चला पहिला प्रश्न बघूयात आजचा। खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात 2025 पहिली ग्रासलँड पक्षीगणना केली गेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, जे की आसाममध्ये आहे। ओके, याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात। दुसरा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने दिव्यदृष्टी हा प्रगत तंत्रज्ञानाचा सराव कुठे आयोजित केला होता? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, पूर्व सिक्कीम। ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असेल भारताने दिव्यदृष्टी हा प्रगत तंत्रज्ञानाचा सराव सिक्कीममध्ये आयोजित केला होता। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण, तिसरा। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार इस्रोने 2026 पर्यंत किती नाविक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? ओके, म्हणजेच करेल। ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, 3। ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, 3 उपग्रह प्रक्षेपित करेल। ओके, ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। विद्यार्थी मित्रांनो, नाविक ही जी उपग्रहाची प्रणाली आहे, म्हणजेच नाविक जे मॅपिंग आहे ते भारताने स्वतः बनवलेलं आहे, ते भारतात बनलेलं आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात। चौथा प्रश्न आहे, गोपाल वन उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर गोपाल वन उपक्रम जो आहे तो खालीलपैकी उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे। ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असेल उत्तर प्रदेश। चला पुढचा प्रश्न पाहूयात। पाचवा प्रश्न आहे, जुलै 2025 सशस्त्र सीमा दल म्हणजेच SSBचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर SSBचे नवीन महासंचालक म्हणून नुकतेच संजय सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल संजय सिंगल। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया। नुकतेच जुलै 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी कोणते अभियान सुरू केले गेले आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, ज्ञान भारत मिशन। तर हे अभियान सुरू करण्यात आले आहे। ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। चला पुढचा प्रश्न आहे, जुलै 2025 15वी हॉकी इंडिया काँग्रेस कुठे आयोजित केले आहे? ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, महाबलीपुरम, तमिळनाडू। ओके, तर याचं उत्तर असेल महाबलीपुरम, तमिळनाडू। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। 8वा प्रश्न आहे, भारताचा एक विमानतळ एक उत्पादन हा जो कार्यक्रम आहे, थोडीशी एडिट करायचं राहून गेलं आहे मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी। भारताचं एक विमानतळ एक उत्पादन उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तुतीकोरी विमानतळ, तमिळनाडू। ओके, तुतीकोरी जे विमानतळ आहे ते तमिळनाडूमध्ये आहे। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी। चला पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत पर्यावरणाचा वापर म्हणून मूलभूत मानवी हक्क म्हणून कोणत्या संस्थेने घोषित केले आहे? ओके, म्हणजेच स्वच्छ, निरोगी
आणि शाश्वत पर्यावरणाचा वापर हा मूलभूत मानवी हक्क जो आहे तो म्हणून कोणी घोषित केला आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ICJ. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल ICJ. ICJ म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. दरवर्षी राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1 ऑगस्ट. दरवर्षी राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस जो आहे तो 1 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.